नुकत्याच ऑलिम्पिक स्पर्धा संपल्या. त्यात गुजरातच्या खेळाडूंनी किती मेडल्स आणले? आता कोणी म्हणेल की खेळाडू हे देशाचे असतात. तसं असेल तर मग राज्याला दिल्या जाणाऱ्या पैशात भेदभाव का? गुजरातला मिळाले 608 कोटी, यूपीला 503 कोटी आणि सर्वाधिक खेळाडू ऑलिम्पिकला पाठवणाऱ्या, मेडल्स जिंकणाऱ्या हरियाणाला 89 कोटी, पंजाबला 94 कोटी, महाराष्ट्राला मिळाले 111 कोटी. मग सर्वाधिक पैसे देण्यामागे निकष कोणता होता? की फक्त तिथेच स्टेडियम बांधायचे, स्पर्धा भरवायच्या, म्हणजे तिथल्या गुजरातमधल्या निवडक हॉटेल मालकांना आणि धंदेवाल्यांना आर्थिक फायदा होईल. खेळाडूंच्या भल्याचा तर विचारच नाही. आणि हे फक्त खेळापुरतं नाहीये, प्रत्येक क्षेत्रात तेच. अयोध्येतलं मंदिर बांधण्याची कंत्राटे गुजरातमधील कंपनीला, अधिकारी नियुक्ती गुजरात राज्यातील, अयोध्येमधील गुंतवणूक व धंदे गुजरातमधील व्यक्तींचे, हिंडनबर्ग प्रकरणातील कंपनी गुजरातमधली, चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांची सेटिंग गुजराती मध्यस्थांकरवी, बारसू रिफायनरी महाराष्ट्रात, पण प्रोजेक्ट जाहीर होण्याआधी गुजराती व्यक्तींना त्याची माहिती मिळते आणि ते जमीन खरेदी करून ठेवतात. नीट परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे सापडले गुजरातमध्ये. गुजरातमधल्या सेंटरवरच्या उमेदवारांना मार्क अक्षरशः लुटल्याचे दिसतात. कांदा निर्यात करण्यासाठी मध्यंतरी सूट दिली फक्त गुजरातच्या कांद्याला. सर्वाधिक ड्रग्जची आयात होते गुजरातच्या पोर्ट्सवर. महाराष्ट्रातून बिबटे, इतर राज्यातून वन्य प्राणी जातात गुजरात राज्यात, पण गुजरातमधून सिंह इतर अभयारण्यात किंवा राज्यात तुम्ही जाताना बघितलंय का कधी? उत्तर प्रदेश, बिहारमधील भरती परीक्षेची कंत्राटे गुजरातमधील कंपनीला आणि झोल उघड झाल्यावर कंपनी मालक गायब. महाराष्ट्र, बिहार फूड आणि ड्रग्जने गुजराती कंपनीने बनवलेल्या औषधांमध्ये नियमितता दिसते म्हणून तक्रार केलेली, पण गुजरातमध्ये त्यांच्यावर कारवाईच होत नाही. देशभरातील बँकांमधून सर्वाधिक घपले करणारे, कर्ज थकवणारे, त्यांना अभय मिळणारे, घोटाळे करून पळून जाणारे कोण, याची उत्तरं शोधा. देश सोडून जाण्यात, गैरमार्गाने इतर देशात घुसखोरी करण्यात कोण आघाडीवर आहे ते बघा. आपल्या वाट्याचे लुटून फक्त निवडक राज्यांकडे का नेले जाते याची चिकित्सा करा. गुजरात मॉडेल कसं फसवंय हे दाखवणारा व्हिडिओ आम्ही याआधीच बनवला होता, त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. महाराष्ट्रात निवडणूक जवळ आहे. महाराष्ट्रात वर्षानुवर्ष राहणारे, पैसे कमवणारे महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करतात का, की असो, सुज्ञास अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. इंडियन व्हॉइसला लाईक, सबस्क्राईब करून सपोर्ट करावा ही विनंती. धन्यवाद.